फोन लावा, फोन लावा तुमच्या लाडक्या भाच्याला आणि विचारा कुठे येतो. हो हो माई. माई तो का नाही तिला तिच्या घरी सोडायला गेला असणार आहे बघ. माई तेज प्रताप फोन कट करतात. माई 100% तो तिला तिच्या घरी सोडायला गेला असणार आहे बघ. तेज प्रताप, दोघ जण एकत्र कस काय? तेज प्रताप, आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. तुमच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचंय ना. माई सेलिब्रेशन तर होणारच. आणि ते एकदम जोरदार. कारण आजचा वाढदिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी वाढदिवस आहे. सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखा. मला तर ना असं हिचा गळा दाबू वाटायला लागलाय. माई आज मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालंय. त्यामुळे आज सेलिब्रेशन होणार आणि ते एकदम दणक्यात. हे पण यांनीच सांगितलं का? होय माई, त्यांनीच सांगितलं. मलाही ते पटलंय माई. आजी खरं तर या मला पहिल्या दिवसापासूनच आवडतात. पण यांनीच कधी माझ्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं नव्हतं. जे आज कबूल केले. त्यामुळे आज आज खऱ्या अर्थानं या घरच्या सुनबाई झाल्या. माझ्या सौभाग्यवती मिसेस मक्तेदार झाल्यात.
आजी दिदे आम्ही फ्रेश होऊन येतो हा चला. थांबा. तुम्ही दोघांनी एकमेकांना स्वीकारलंय, पण नुसतं एकमेकांनी मान्य करून ही घरची सून होत नसते. त्यासाठी घर जिंकावं लागल. जिंकावं लागेल म्हणजे आजी अगं काय बोलतेस तू, काय कळना झालंय. ही तुझी मुदतीवर आणलेली बायको आहे, कळलंय मला. सासूबाई मुदतीवर आणलेली म्हणजे आजी तुमच्या लग्नाचा 1 वर्षाचा करार झालाय. समजा माहिती आहे मला. अरे देवा, हे असं आहे तर म्हणजे या कराराच्या जीवावर माई त्या वैदेहीला सासूबाई कसला करार? नाही तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. लग्नाची वेळी याद्या बिद्या काही झाल्या नव्हत्या आणि मग ते दर तर हुंडा घेतच नाही. कसल्या कराराबद्दल बोलताय तुम्ही? ए पुष्पे, धावत्या बसमध्ये चढायची लई हाऊस तुला. तुला माहित नाही तर गप्प बस. आईसाहेब, आम्ही काय म्हणतोय का माई, आता यापुढे काहीही कोणी बोलणार नाही. आमच्यातल्या कराराचं या आईसाहेबांना सांगून चूक केली का काय आम्ही? त्या पुष्पासमोर विषय काढायची काय गरज होती त्यांना? ओळखलं नाहीये त्यांनी. पुष्पा म्हणजे पेंडाच्या भोवतीनं फिरणारी कावळीण आहे, कावळीण. आजी मला थोडं बोलायचं आहे, चालेल काय बोललं तर? मान्य आहे, आमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यामुळं वैद्यांनी तो निर्णय घेतला, म्हणजे तो करार केला. पण आजी आता तो करार मोडलाय आम्ही. हा, त्यांनी मला आणि मी त्यांना आता. ए तेजा, गप्प बस. काय जलेबी सारखं गोल 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 बोलतोस तू. तू हिची बाजू मांडणार आणि ही तुझी, कळलंय आम्हाला. आणि तेजा, हिनं सून म्हणून जी कामं केली ही फक्त करारबद्ध होती म्हणून. आता तुम्ही दोघांनी एकमेकांना स्वीकारलंय तर होऊन जाऊ दे परीक्षा. आम्हालाही कळू दे ही पोरगी आमच्या घरची सून व्हायच्या लायकीची हाय का नाही. काय ग पोरी, तुला या घरची सून आणि तेजाची बायको म्हणून राहायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. काय पोरी, आहेस ना परीक्षेला तयार? आईसाहेब, नेमकं कोणाच्या बाजूने काय कळना झालंय. आत्ता आम्ही काय बोलावं तर तेज प्रताप दुखावणार.
असं होऊन चालणार नाही. या आईसाहेब काय गुंता करून ठेवणार काय माहिती. आजी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यायला मी तयार आहे. पण परीक्षा म्हणजे नक्की? एक मिनिट. आजी, सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ग? स्वतःला तोडून दुसऱ्याच्या साच्यात बसवायचं हेच ना? आजी, ही अशी परीक्षा तेव्हाच घेतली जाते जेव्हा विश्वास नसतो. पण माझा वैदिकवर पूर्ण विश्वास आहे. मग तुमचा का नाही? आणि त्यांनी आता काही सिद्ध करायची गरज नाहीये. त्या जशा आहेत तशा योग्यच आहेत. तेज प्रताप, तुम्ही कोणाशी बोलताय याचं भान ठेवा. आईसाहेबांशी बोलताय तुम्ही, आणि त्या बोलतायत म्हणजे काहीतरी विचार करूनच बोलतायत ना. आणि तसंही मक्तेदारांच्या सुनांना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावंच लागतं. माई, अजून किती सिद्ध करायचं त्यांनी स्वतःला? आजी, गेला 1.5 महिना तू त्यांच्या सोबत आहेस की नाही? पण त्यांनी जे काही केलं तेवढं पुरेसं नाही का ग? आजी, अगं कुलदेवीचा टाक अनवानी पायने मंदिरापर्यंत घेऊन गेल्या त्या. तेव्हा लागलं खुपलं तरी थांबल्या नाहीत त्या. जबाबदारी पार पाडलीस ना? त्याच्या आधीही अनवानी पायने गेल्या होत्या, उपाशी होत्या, चक्कर येऊन पडल्या तरी थांबल्या नाहीत. आजी, घराचा मान, नाव, दिलेल्या जबाबदाऱ्या सगळ्या मनापासून पार पाडल्यास ना? हे एवढं पुरेसं नाही का ग मक्तेदाराची सून व्हायला? तेज प्रताप, तुम्ही कोणाशी बोलताय याचं भान ठेवा. आईसाहेबांशी बोलताय तुम्ही. त्यांच्या निर्णयाच्या मध्ये येत आहे, लक्षात येत आहे का तुमच्या? आणि शब्द जपून वापरा. माईक, मी जितका माझा शब्द जपतो ना त्याहीपेक्षा जास्त नाती जपतो. माई, वैद्यनी एवढं सिद्ध केलंय स्वतःला, अजून काय गरज आहे? त्या या घरासाठी योग्यच आहेत. नाही
उलट 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 मला तर असं वाटतं की आता प्रश्न त्यांच्या पात्रतेचा नाही, आपल्या पात्रतेचा आहे. आपण मक्तेदारांनीही सिद्ध केलं पाहिजे. एवढी चांगली सून मिळवण्यासाठी आपण पात्र आहोत का नाही हे बघा पाहिजे. प्रतिष्ठेचा विषय त्या लांबच राहिला. तेज प्रताप, बस झाला. बस झालं आता. खूप बोलला तुम्ही. तुम्ही आमचे लाडके आहात. ऐकून घेतो आम्ही तुमचं म्हणणं, म्हणून काय वाटेल ते बोलताय तुम्ही. आता आमच्या प्रेमाचा असा फायदा घेताय. नाही, नात्यात, दोस्तीत आणि प्रेमात मी कधीच कोणाचा फायदा घेत नाही. जे योग्य वाटतं तेच मी करत आलोय आणि न्याय कसा करायचा हे मी तुमच्याकडूनच शिकत आलोय. माही त्यामुळं परीक्षा वैद्यांची नाही, आपली झाली पाहिजे. हवं तर मी देतो परीक्षा, मी तयार आहे. कारण मला खात्री वैद्यांनी या घरासाठी खूप काही केलंय. त्यांना काही सिद्ध करायची गरजच नाहीये. आपल्याला त्यांची किंमत ओळखायची गरज आहे. माही प्रताप, ऐक ना, आजचींना कदाचित त्या अर्थी नव्हतं म्हणायचं. नाही वैदे, मी बोललोय ते फायनल आहे. कारण आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. शेवटी या राजा राणीच्या संसाराला सुरुवात झाली म्हणायची. असंच नेहमी एकत्र आणि एकमेकांना समजून घेत राहा. तुम्ही हसताय आईसाहेब. हसू नको तर काय करू बाई. हाच माझा रेम्या डोक्याचा तेजा किती विश्वासानं बोलला आणि मला त्याचं म्हणणं पटलंय. तुम्ही काय बोलताय आईसाहेब. माई, तुला कळत नाहीये का? या घरातला कर्ता पुरुष आज पहिल्यांदा खऱ्या अर्थानं कर्त्या पुरुषासारखं उभं राहिलेलं पाहिलंय मी. आज तेजा आपल्या बायकोच्या सन्मानासाठी ठामपणानं उभं राहिला. आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. नाही, हा बदल कुणामुळे झालाय, त्या पोरीमुळं का काळामुळं ते आम्हाला ठाव नाही. पण एक गोष्ट नक्की, आज तो मान हलवणारा नंदी बैल नाही.
स्वतःच्या विचारानं पुढे जाणारा माणूस आहे. आणि हा बदल चांगला आहे माई. हे घरासाठी पडलेलं पहिलं खरं पाऊल आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू तेजा. यो दिवस आपण मरुस तर विसरत नसतो. काय प्रपोज मारलंय हा आणखी बडीवून बदी. मी म्हणलं होतं का नाही, एक ना एक दिवस ही दोस्ती प्रेमात बदलणार आणि तुम्ही आय लव्ह यू म्हणणार. पण हे स्वप्न तर नाही आहे ना? चिंता करून बघू काय? काय झालं? नाही काही नाही, ते मच्छर चावलं. मच्छर नक्की मच्छर चावला की तुला अजूनही वाटतंय हे सगळं स्वप्नच आहे? नाही असं काही नाही. काय रे, एवढा का लाजतोयस तू? आता आजचा दिवसच एवढा भारी होता म्हणल्यावर खुश होणार. तेजप्रताप, बोला मिसेस थानकी बडीव. काय म्हणालास? मिसेस आणखी बडीव? किती वेगवेगळ्या नावाने हाक मारतोस मला. खरं तर मी मिसेस मक्तेदार म्हणणार होतो. म्हणजे कसं, तुम्ही खऱ्या अर्थानं आता जगतापांच्या मक्तेदारीन झालात ना, म्हणून मिसेस मक्तेदार. पण नाही, मिसेस हानकी बडीवर चांगलं वाटते, आहे का नाही? छान आहे. पण ऐक ना, म्हणजे मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे आज आपण घरी आल्यानंतर जे काही झालं, तू स्टँड घेतलास ना माझ्यासाठी आजी आणि माई सर्वांसमोर. मी काय म्हणत होते, तू एकदा बोलतोस का त्यांच्याशी? म्हणजे सगळ्यांसमोर माझ्या बाजूने बोललास ना तू. मग स्वतःच्या बायकोच्या बाजूने बोललं तर काही अडचण आहे काय? नाही, अडचण काहीच नाहीये. उलट मला खरंच खूप भारी वाटलं. पण ते मोठे आहेत ना. अरे, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा त्यांच्याशी बोलून बघ. चालते की मिसेस हानकी बडीव.